नमस्कार मंडळी आपल्याला जर काही व्यवसाय करायचा असेल, आपली जर मानसिकता असेल, आपला जर विचार असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे। आता काही टमरेलाला काहीच करायची गरज नसते। आपल्याला वाटते, काही लोकांना वाटते की आपले जे काही आई वडील असतील त्यांच्या प्रॉपर्टीवर, त्यांच्या संपत्तीवर आपण आयत्या रेघोटी ओढण्याचं काम करत असतात। या लोकांचा काहीही होऊ शकत नाही, परंतु पैसा मागे पळण्यापेक्षा जे काही आपला व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या मागे पळा। पैसा आपोआप येतो, त्याला कुठेही जायची गरज नाही। सक्सेस हे माणसाचं पहिलं पाऊल असते आणि या सक्सेस कडे आपल्याला जर वळायचं असेल, व्यवसाय जर करायचा असेल तर मग हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे। म्हणजे बऱ्याच लोकांना वाटते व्यवसाय केला पाहिजे, व्यवसाय करत असताना बऱ्याच काही अडचणी सुद्धा येतात। आता एखादा उदाहरण देतो मी तुम्हाला, एखादा राजस्थानचा किंवा एखादा बिहारचा व्यक्ती ज्या महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करत असेल तर आपल्याला काही अवघड नाही, कारण तर आपलं शहर असेल, आपलं गाव असेल, त्या ठिकाणी 10 किंवा 15 किलोमीटरवरती असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नसणार आहे। आणि प्रत्येक माणसाला जर व्यवसाय करायचा असेल तर आपण ते शहराच्या ठिकाणी केला पाहिजे। आता जे काही बिहारचे लोक असतील, जे काही राजस्थानचे लोक असतील, या महाराष्ट्रात व्यवसाय करताना कशा पद्धतीने ते व्यवसाय करतात याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकणार आहोत। मंडळी, एखादा बिहारचा व्यक्ती या महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला काय विचार करतो की त्या ठिकाणी शहर कोणतं आहे किंवा शहरात कशा पद्धतीने नेमकं काय चालते याचा विचार करतो आणि आजूबाजूच्या लोकाला, त्या ठिकाणचे जे काही आजूबाजूचे लोक असतील त्या लोकलच्या लोकाला विचारतं की या ठिकाणी मेन पॉइंट कोणता आहे, मेन जे काही एरिया असेल व्यवसाय करण्याकरता किंवा ज्या ठिकाणी बऱ्याच लोकांची लगबग असेल, बरेच लोक त्या ठिकाणी जमत असतात, खाण्यापिण्यासाठी शोधत असतात, तर असं ठिकाण कोणतं आहे असा तो विचार करतो। आजूबाजूच्या लोकांना विचारतो, आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्यानंतर त्या चौकात जातो। चौकात गेल्यानंतर, त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही त्याचा अभ्यास असेल, जे काही त्याची पाहणी असेल ती पाहणी करतो। आता या ठिकाणी काय नेमकं चालते त्याचा विचार करतो, त्या ठिकाणी लगबग कशी आहे, लोकांची आवड कशी आहे त्याचा विचार करतो। आणि विचार केल्यानंतर त्या ठिकाणी एखादा चांगला बिझनेसमॅन किंवा एखादा व्यवसाय करणारा व्यक्ती त्या ठिकाणी असेल, त्याचं काही गाळा असेल, त्या गाळा त्याने त्या ठिकाणी तो किरायाने घेतो, त्या ठिकाणी भाडे तत्वावरती घेतो। भाडे तत्वावरती घेतल्यानंतर त्या ठिकाणी लगेच काही दिवसात त्याचं सगळं काही सेटल झाल्यानंतर काही दिवसात ते काय करतो, त्या ठिकाणी एखादा बदाम शेकचा गाडा लावतो, त्या ठिकाणी कुल्फीचा गाडा लावतो, त्या ठिकाणी फालुद्याचा गाडा लावतो। आता फालुद्याचा गाडा लावल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याकडे सुरुवातीलाच काही गिऱ्हाईक येणार नाही किंवा लगेच त्याने व्यवसाय टाकल्यानंतर त्याला बिझनेस काही सुरुवात होणार नाही, परंतु त्याची टेक्निक तो वापरतो त्या ठिकाणी। आता त्या ठिकाणी काय करतो, एक बॅरल असेल, त्या ठिकाणी जे काही त्याचा स्टॉल असेल, ज्या ठिकाणी त्याची काही गाडी असेल त्या ठिकाणी त्याच्या स्टॉलमध्ये थंडगार असं पाणी ठेवतो, बर्फाचं असं बर्फ टाकून त्या ठिकाणी थंडगार असं पाणी ठेवतो। आणि कस्टमर आल्यानंतर कस्टमरला काय पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पाणी। एखादी 20 रुपयाची बॉटल घेण्याऐवजी तो काय कस्टमर करतो, त्या ठिकाणी ते बदाम शेक घेण्याकरता जातो। आणि हा दुकानदार जो काही बाहेर राज्यातील आलेला असेल, एखादा बिहारचा किंवा राजस्थानचा आलेला असेल, त्या ठिकाणी आल्यानंतर गिऱ्हाईकाला लगेच थंडगार असं पाणी देतो, एक मगा देतो, मग एखादा गिलास देतो। आणि त्या ठिकाणी त्या कस्टमरला दिल्यानंतर तो काही कस्टमर असेल ते त्या ठिकाणी तृप्त होतो, म्हणजे त्याला आत्म्याला शांती मिळते, त्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळते। एकतर त्याचे 20 रुपये बॉटलचे वाचलेले असतात, एखादी बिस्लरी जर घ्यायची असेल तर 20 रुपये खर्च होतो, मग तो काय करतो, आपले 20 रुपये वाचले असा विचार करतो, मनात विचार आणतो आणि त्या ठिकाणी लगेच ऑर्डर देऊन टाकतो, मला एक बदाम शेक, फुल बदाम शेक द्या। त्याच्यासोबत एखादा मित्र असेल त्याचे सुद्धा ते 30 रुपये आणि 30 रुपये 60 रुपये अशा पद्धतीने दोन जे काही बदाम शेक असेल त्याची ऑर्डर लगेच देऊन टाकतो। आता थंडगार बदाम शेक पिल्यानंतर त्याला जिभेला सुद्धा चटका लागतो, त्याला सुद्धा आवड निर्माण होते आणि त्याचं जे काही खर्च असेल ते तृप्त होतात किंवा त्याला खर्चाचं काहीही वाटत नाही। आता घरचे काही मंडळी असतील, त्या घरच्या मंडळीला सुद्धा ते बदाम शेक त्या ठिकाणी घेतो किंवा 2 किंवा 4 बदाम शेकची ऑर्डर मिळते। आता हे दोघांचे 60 रुपये आणि परत जर ऑर्डर दिलेली असेल, परत 2 ऑर्डर दिले असेल तर ते 60 रुपये, अशा पद्धतीने 120 रुपये जो काही त्या ठिकाणचा व्यवसाय करणारा, राज्यातील एखाद्या बाहेर राज्यातील बदाम शेकचा गाडा चालवणारा असेल त्याला 120 रुपये मिळतात। ही झाली त्याची बिझनेस आयडिया।
म्हणजे त्यांनी काय सुरुवातीला दिलं, फक्त 1 ग्लास थंडगार पाणी. म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्याकडे कस्टमर येत नव्हता, लगेच त्याला 120 रुपये मिळाले. अशा पद्धतीने त्याचा व्यवसाय सुरू होतो. अशा पद्धतीने तो व्यवसाय करतो. मग त्याच पद्धतीने मराठी माणसांनी, या महाराष्ट्रातील लोकांनी सुद्धा व्यवसाय केला पाहिजे. नाही मग ते कोणत्याही 18 पगड जातीतील व्यक्ती असेल, त्यांनी हा व्यवसाय केला पाहिजे. जो काही व्यवसाय असेल त्या ठिकाणी आपण ठाम राहायला पाहिजे. एखाद्या दिवशी दुकान टाकल्यानंतर लगेच आपल्याला गिऱ्हाईक मिळणार नाही, परंतु काही दिवस टाइम त्या ठिकाणी घातला पाहिजे. काही दिवस आपण वाट बघितली पाहिजे कस्टमरची, आणि हळूहळू ते गिऱ्हाईक आपल्याकडे, ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी आपण नेहमी त्याच ठिकाणी जर असेल तर आपल्याला एखादी लग्नाची ऑर्डर सुद्धा मिळते, एखादी रिसेप्शनची ऑर्डर सुद्धा मिळते, एखाद्या बर्थडेची ऑर्डर सुद्धा मिळते, आणि त्या ठिकाणी आपला कस्टमर जे आहे तो कायमस्वरूपी बनतो. अशा पद्धतीने जर बाहेर राज्यातील माणूस आला असेल आणि तो व्यवसाय करत असेल, तर मग आपल्या महाराष्ट्रातील लोकांना व्यवसाय करण्याकरता काय अडचण आहे? मग लाज वगैरे सोडून द्या. प्रत्येकाला वाटत असेल मग काय, एखाद्या ठिकाणी आपण शहराच्या ठिकाणी आपला पाहुणा आला तर नंतर, एखाद्या भावकीतील व्यक्ती आला तर नंतर मग ते काय म्हणेल, ह्या गोष्टीचा विचार आपण करून सोडून द्या. कारण तर एखाद्या घरात आपल्या अडचण आल्यानंतर कोणी काही आपल्या घरात घेऊन काही आणून देणार नाही, ते आपल्यालाच करावं लागणार आहे. त्यासाठी आपण स्वतःचा व्यवसाय करा. जय शिवराय.